नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येणारा एकदम पवित्र सण असा गुढीपाडवा। तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा। आजच्या या शुभ दिवशी आपल्या घरात नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन उत्साह घेऊन येणारा हा गुढीपाडवा। तर मंडळी, आजचा हा गुढीपाडव्याच्या मेमरीज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, मी एकदम छान अशी गुढीसाठी साडी सेट करून घेतली आणि बघा अशा प्रकारे मी गुढीला साडी लावून घेतली। त्यानंतर इथे लिंबाचा पाला आणि घाटी लावून एकदम छान असं मी इथे बांधून घेतलं आणि ते बघा तांब्यावर एकदम छान असं स्वास्तिक काढून घेतलं। स्वास्तिक काढला की बघा या प्रकारे आपली गुढी एकदम छान प्रकारे मी सेट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली गुढी किती जास्त सुंदर अशी बनवून रेडी झालेली आहे। तर चला आपण पूजा मांडणी करून घेऊ। तर बघा इथे मी एक पाट घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण गहू टाकणार आहोत। आता आपण कुंकू हळद टाकणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी गावावरती कुंकू हळद टाकून पूजन करून घेतले। आता पाटाच्या साईडला आपण एकदम छान अशी इथे छोटीशी रांगोळी काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण एकदम छान आणि एकदम सुंदर अशी रांगोळी काढून घेणार आहोत। तर बघा रांगोळी काढून झाली की लगेच आता आपण इथे गुढीची पूजन करणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी गुढीची पूजन करून घेतली आणि बघा आपली गुढी एकदम छान अशी आपण लावून घेतलेली आहे। तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर बघा चुलीवरती इथे मी कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तर बघा तेल एकदम छान असं गरम झालं की आपण एकदम छान प्रकारे पापड फ्राय करून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व स्वयंपाक इथे चुलीवरतीच करणार आहोत। तर बघा मंडळी, इथे कुरडई पापून फ्राय करून झालेलं आहे। तर आता आपण गुढीसाठी एकदम छान अशा पुऱ्याचा नैवेद्य बनवून घेणार आहोत। तर बघू शकता आपल्या पुऱ्या किती छान प्रकारे एकदम टम्म अशा फुगलेल्या आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्या पुऱ्या बनवून रेडी झालेल्या आहे। याच प्रोसेसने आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या बनवून रेडी करणार आहोत। मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या एकदम छान प्रकारे तळून झालेल्या आहे। आता आपण भजे सुद्धा एकदम छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला एकदम छान असं अलटून पलटून खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व भजे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपले भजे किती छान प्रकारे बनवून रेडी झालेले आहेत। आता बघा इथे आपण कळस मांडलेला आहे। कळसला हळदी कुंकू लावून पूजन करून घ्यायचं आहे। गुढीला सुद्धा हळदी कुंकू लावून पूजन करून घ्यायचं आहे। आता इथे मी गुढीसाठी नैवेद्य आणलेला आहे। तर बघा पूजन करून झालं की दर्शन घ्यायचं आहे आणि लगेच आपण गुढी माताला एकदम छान प्रकारे नैवेद्य अर्पण करणार आहोत। तर बघा मंडळी अशा प्रकारे मी एकदम भक्तिभावाने गुढी माताला नैवेद्य अर्पण केला। तर मंडळी अशी झाली आमच्या नवीन वर्षाची सुरुवात। तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत। तोपर्यंत बाय बाय।